म्हणजे फडकेची खेळायला मजा यायची. हा फडके पण असा बिनधास्त माणूस होता का, तो घाणेरडा माणूस होता. बरोबर. जे काय बोलायचं ते तोंडावर बोलून जायचं. आणि तुमचं नाव पुकारलं जातं, जसं की उसाटणा अड्डा झाला, बोनिवली अड्डा झाला, हा. खिडकाली अड्डा झाला. एक आदरपूर्वक तुमचं एक नगरसेवक म्हणून पण तुमचं एक बॅकग्राऊंड आहे हा. पॉलिटिक्स मध्ये. त्याच्यानंतर मग दुसरे एक माझे बैल जे सश्या आणि विक्रम. अच्छा. हा. हा म्हणजे माझ्या मुलाचे व्यक्ती ते बैल होते. मित्रगिरी पाहिजे. बरोबर ते बैल आज आहे तर उद्या नाही बैल. बरोबर. मग संबंध आपले राहिले पाहिजे. शिवा आणि मुरली हा ही तिन्ही क्षेत्रात चांगली. म्हणजे अच्छा. घोड्या बैलात पण आतून बाहेरून बैल हा. बोलतात. इथं पण बिंजोडला बैल गाडी पळते, तिकडे पटात याला पण पळते. म्हणजे गटात तिन्हीकडे पण, तिन्हीकडे गटात पण. गटात जास्त ऍडव्हर्टायझिंग केली नाही आम्ही. बरोबर. आमची तयारी अशी असते, गाडी कोणावर पण फिरू शकतो आम्ही. आम्हाला और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे यदुमात्र व्लॉग्स मध्ये. आणि मंडळी, आता आपण मुलाखती घेतोय, प्रत्येक जणांच्या आपण मुलाखती घेतोय. तर एक असं नाव आहे ना मित्रांनो, जो बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, परंतु काही कारणास्तव ते नाव आहेत ना सोशल मीडियापासून थोडंसं लांब होतं. नाव तर मोठं आहे मित्रांनो, आणि कीर्ती पण तेवढी मोठी आहे. तर मित्रांनो, आज असंच एका गाडा मालकाला आपण भेटायला आलोय, ज्यांचं नाव आहे माणिक बापू पाटील वाघबिल. तर मित्रांनो, नाव तर खूपच मोठं आहे, परंतु काही गोष्टी सोशल मीडियापासून दूर राहिल्यामुळे शेठचं नाव थोडंसं चर्चेमध्ये कमी असतं. परंतु शेठची बैल आणि शेठचा जो नाव आहे तो प्रत्येक अड्ड्यामध्ये आदराने पुकारला जातो. तर त्याचं कारण काय तेच आपण आज जाणून घ्यायला आलोय. तर आज आलो आपण वाशिंद गावामध्ये त्यांच्या शेठच्या फार्म हाऊसवर. तर चला आज शेठशी गप्पा मारू आणि त्यांच्याशी चर्चा करू. तर चला. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले तर. माझं नाव माणिक बाबू पाटील. अच्छा. आणि आपली गाडी कुठल्या नावाने पळते अड्ड्यामध्ये? ही माझ्या मुलग्याच्या नावाशी बोलतो, केतन माणिक पाटील. अच्छा. आणि शेठ कधीपासून आहे हा नाद? हा 2009 पासून आहे. अच्छा. तर मग शेठ 2009च्या पहिले तुमच्याकडे काय, म्हणजे असं तुमचं काय फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काय क्षेत्रामध्ये? काय नाही आमच्यामध्ये नाही. आणि अच्छा. आम्हाला माहित पण नाही हे गाड्या काय आहेत ते. मग या क्षेत्राकडे कसे काय वळाले मग तुम्ही? मी एक इथे म्हशाच्या जत्रेला गेलो होतो. हा. आणि म्हशाच्या जत्रेमध्ये ते बैल दिसले मला. अच्छा. तर मी एक राजू नावाचा एक पोरगा इथे, हा. तर त्याला सांगितलं बैल, चल 2 बैल घेऊ मला. हा. पण ते शर्यतीसाठी का आवतासाठी वगैरे? शर्यतीसाठीच घेतले ते. हा. तर असं मला काय माहिती नव्हतं का शर्यतीसाठी पळवायचे का नाही पळवायचे. अच्छा. हा. पण दाराजवळ बांधून ठेवायचे का असे. हा हा बरोबर. पण तुम्ही तर सेट राहता ना, आता ठाण्यामध्ये राहताय, वाघविलचे तुम्ही प्रॉपर. तर मग वाशिंद मध्ये येऊन इथं फार्म हाऊस बैल ठेवायचं म्हणजे तुमचं नियोजन कसं होतं? कारण तिकडे ठेवायची होती का बैल इकडे ठेवायची होती? इकडे बैल ठेवायचे होते. तिथे हा. काय सिटी मध्ये काय आपले काय बैल बरोबर. तिथे होऊ शकत नाही, तिथे राहू शकत नाही. हा. तर मग त्याच्यामुळे मग इकडेच. इकडे आणि मग शेट कसं काय, म्हणजे वरती मग कसं काय, म्हणजे पुढं कसं काय झालं? मग ती 2 बैल घेतली, मग नंतर पुढे? मग नंतर मग ते काय चालले नाही, मग ते देऊन टाकले एका असे लोकांना देऊन टाकले. अच्छा. विकले नाही मी, हा. देऊन टाकले ते. नंतर मग मी दुसरे बरेच बैल झाले माझे. अच्छा. हा. त्याच्यानंतर मग दुसरे एक माझे बैल जे सश्या आणि विक्रम. अच्छा. हा. हा. म्हणजे माझ्या मुलाचे व्यक्ती ते बैल होते. बापरे. हा. सशाचं नाव सर ना मी एकदा ऐकलंय. हा. जे आताच नुकतीच आकाश राऊत त्यांनी आपली मुलाखत दिली, त्याच्यामध्ये तुमचं नाव घेतलंय त्या मुलाखतीमध्ये, हा. आणि सशाचा उल्लेख केलाय. तर काय आठवण होती सर त्याच्यामध्ये, कशी काय? म्हणजे तो पळाच तो माझा मित्र होता, एक बदलापूरचा नगरसेवक. अच्छा. हा. हा. म्हणजे एकदम भावासारखा माझ्या होता तो. अच्छा. हा. तर त्याची एक दिवशी मी गाडी मारल्याच्या नंतर हा. मला गाडा माझा मोडला होता. हा. तर मी त्याच्यावरती गाडा मागितला, तिथे बसलेला होता. हा. तर गाडा मागितला तर त्याने मला सांगितलं, तू जा तुमच्याकडे, मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये गाडा पाठवतो. अच्छा. ही कोणासोबत झालेली गोष्ट आहे?
तिकडेच आपले मोहन राऊतचे. अच्छा, म्हणजे आकाश राऊत त्यांचे हा. वडील. अच्छा, ओके. हा हा हा. तर त्यांनी 5 मिनिटामध्ये मला गाडा घेऊन पाठवून दिला. अच्छा, मग तेव्हापासून ते तुमचे ती मग नंतर मैत्री झाली. बरोबर. हा. मग त्यांच्यासोबत गाडी पण खेळली तुम्ही आणि नंतर मग गाडा हा. मागितला तेव्हा ती मैत्री पण झाली. हा मैत्री बी झाला. हा. त्याचे बैल त्यांनी मला दिले, माझे बैल त्याला दिले. अच्छा, हा, तेव्हापासून ती दोस्ती म्हणजे. दोस्ती झाली. अच्छा. सर आताच्या याच्यामध्ये मग पुढे कसं काय, म्हणजे आता सस्या झाला, विक्रम झाला, त्याच्यानंतर अजून कुठली कुठली बैल झाली की तुम्हाला एकदम ठाम, म्हणजे अशी की त्यांनी नाही तुमचं नाव. मला तर ते बैल मला पुष्कळ दिवस चालले. सस्या आणि विक्रम. हा, पुष्कळ दिवस चालले. हा. हा, त्याच्यानंतर बैल झाले बरेचसे. एक नेल्या बैल झाला. हा. एक कुठला रे, नंद्या झाला. हा. हा, पक्ष मग झाला. एक पक्ष झाला. अच्छा. सरपंच बैल झाली त्यानंतर हा. पण तशी बैल नाही. तशी नाही बैल. सस्या त्याच्यानंतर ही बैल बघतात. ही जोडी लागली आम्हाला. ही जोडी हा. आहेत. हा. अच्छा. आणि मग शेट नंतर पुढं म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही तर फार पूर्वीपासून आहे, म्हणजे 2009 म्हणजे तो चालू काल होता. हो, त्याच्यानंतर मग 2013 आपली बंदी लागली. मग बंदीच्या कालामध्ये तुम्ही हा नाद टिकवून ठेवायचा याच्याकडे, म्हणजे तुम्ही कसं काय, म्हणजे काय तिकडून झालं. म्हणजे आम्ही असं चोरीची गाडी घेऊन जायची. हा. नंतर मग 5-10 मिनिटात गाडी झाली का वर बैल भरायचे, हा. परत बैल भरून घेऊन यायचे. अच्छा, हा. म्हणजे बंदीच्या कालामध्ये तुम्ही नाद टिकवला. हा. अच्छा. तर सर आता तुम्ही शर्यती खेळता आणि तुमचं नाव तर बिंजोडला असतं आणि एक आदराने तुमचं नाव पुकारलं जातं, जसं की उसाटणा अड्डा झाला, बोनिवली अड्डा झाला, हा. खिडकाली अड्डा झाला. एक आदरपूर्वक तुमचं एक नगरसेवक म्हणून पण तुमचं एक बॅकग्राऊंड आहे हा. पॉलिटिक्स मध्ये. तर ते बॅकग्राऊंड, नगरसेवक ते बैलगाडा मालक, हे कसं काय म्हणजे जुळून येतं तुमचं. नाही पण बैल आता असले बैल आमचे सगळे चांगले आहेत. हा. बिनजोडचेच बैल आहेत, पण आम्ही असं बिनजोडसारखं आम्ही चालत नाही. अच्छा, हा, म्हणजे अशी गमेडी आम्ही ठेवत नाही. बरोबर. हा. तर या क्षेत्रामध्ये घमंड कोणी करू पण नाही. नाही, करून बी नाही. बरोबर. कोणी मला सांगितलं गाडी कॅन्सल करायची हा. तर ती कॅन्सल बी होते. बरोबर. आणि मग शेट नंतरचं पुढचं नियोजन कसं झालं, म्हणजे आता समजा बंदीचा काल आता उठलाय, तर शर्ती पण आपल्या व्यवस्थित चालू आहे, पण एक जुनी आठवण अशी सांगा ना, की आता रती महारथी होऊन गेले बैलगाडी क्षेत्रामध्ये, तर तुमचा हो. आवडता म्हणजे असा प्रतिस्पर्धी बोलू शकता किंवा एक तुमचा आवडता जो व्यक्ती असेल ज्याच्यासोबत तुम्ही शर्यती केल्यावर तुम्हाला मजा येते आणि मजा यायची, असा कोण होता. आता असे म्हणजे फडके होते. हा, हा, फडके म्हणजे आणि आपणची आठवण आहे. हा, म्हणजे फडकेची खेळायला मजा यायची. हा, फडके पण असा बिनधास्त माणूस होता. तो घाणेरड्या माणूस होता. बरोबर. जे काय बोलायचं ते तोंडावर बोलून जात होतं. अच्छा. हा, म्हणजे त्याला अशी गमेडी नव्हती. पण तुमच्या शर्ती म्हणजे आता सशा आणि विक्रम होता तेव्हा त्या शर्ती व्हायच्या का तुमच्या हा, तेव्हा शेटच्या जोडीला. हा. अच्छा. त्याच्यानंतर मग मी एक दातोलीचा एक स्वप्नील नावाचा पोरगा एक आहे. हा. त्याचा बैल एक वापरतो आम्ही. हा. आणि आमचा एक बैल वापरतो. अच्छा. इथला एक शारदा पाटील पुणे. पुण्याची, हा. तिचा बैल आम्ही भाड्याची घ्यायचो. अच्छा. म्हणजे पुष्कळ लोक आम्ही भाड्याचे घेतले. म्हणजे पहिले हा, पहिले. मग अच्छा. गाड्या व्हायच्या. हा, बरोबर. आता 1-2 महिने आम्ही बैल ठेवतो. अच्छा, म्हणजे त्यांच्या घाटावरची बैल इथं हा, उतरवायची. इथे म्हणजे समजा भाडा पण पुष्कळ राहायचं. हा. पण आपल्याला खेळाचा नाद आहे, हा, त्यामुळं आम्ही बरोबर. ते खेळतो. पैसे द्यायचे, हा. खेळतो. मग शेट आता समजा आता बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून कसा काय आनंद कसा आहे आता. आता आनंद चांगलाच आहे ना. सगळे आपले मित्र भेटतात. बरोबर. वर्षाला एक वेळा भेटतात आपल्याला. बरोबर. तर आता पाऊस काला चालू झाला तर बंद होतो ते. बरोबर. आता 1-1.5 वर्ष आले शेट, आता शर्यती पण आपल्या चालू झाल्यात, व्यवस्थित सगळं चाललंय. व्यवस्थित आहे. आता ना शेट याच्यामध्ये ना सर एक नवीन पिढी जास्त आलेली आहे. हो, बरोबर. तर तुम्ही जर एकदम जुने जाणकार छकडेवाले आहेत, तर नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देणार, की म्हणजे कसं त्यांनी या क्षेत्रामध्ये टिकून राहायला पाहिजे किंवा कसं त्यांनी या नाही, क्षेत्राला. नवीन पिढी आता आलेली आहे. आता आम्ही सांगतो जरा समजून, हा. अरे असं नाही, असं खेळायचं. हा. कोणत्या घमेडी नाही करायची. बरोबर. अर्धे ऐकणार असतात ते बरोबर ऐकतात, नाही तर मग नाही ऐकत. मग अच्छा. त्यांच्या मागे लागायला जायचंच नाही आपण. पण आता आहे ना शेट कसं आहे माहितीये का, जास्त करून आहे ना खुन्नसबाजी जास्त चालली आहे हो शेट या क्षेत्रामध्ये. तर तुम्ही कसं बघताय याच्याकडे याच्याकडे.
नाही आम्ही जर जातो सगळे आमचे सगळे हे लोक आहेत हा. पण आम्ही कोणत्याशी गमेडीशी हा. नाही. तो रवी दिवाने, हे देसली साहेब म्हणजे माझे वडील सारखे हा. आणि हे आमचे भाऊ हा. सगळे वडील सगळे बरोबर आम्ही असतो. हा. हा म्हणजे गाड्या आता ह्यो आमचा सगळे बैल सांभाळतो. अच्छा. हा. त्यांच्याशी तर आपण बोलणारच आहे नंतर, हा. त्यांचा काही विषयच नसेल. कारण जो मेन सांभाळ करणारा असतो ना हा. त्याला जास्त माहिती असते बैलांबद्दल. आणि शेठ मग आता अड्ड्यामध्ये जाता आपण, हा. तर दिनक्रम कसा असतो किंवा अड्ड्यामध्ये जाण्याच्या पहिले काहीतरी तुम्ही असं म्हणजे ठरवून निघत असाल घरातून का बाबा आज बिनजोड केलायचं आहे का कोणावर नाव फिरवायचं आहे का गाडी जमवायची आहे, मग तो नियोजन कधी नाही, होतं? नियोजन कसं होतं आम्हाला कोणी जर विचारलं पण येतात ना असं हा. नाही. कोणाला माहिती नसते बरोबर. का हे बैल कुठले आहेत, हा. कुठले गावाचे आहेत ते. बरोबर. आता आमचे वाघबिल गावाशी नावाशी चालतात ते. अच्छा. म्हणजे माणिक बाबू पाटील वाघबिल, वाघबिल. लास्टला वाघबिल नाव असतं. हा. हा. आणि एक मुलगा आहे केतन हा. माणिक पाटील. पाटील. हा. आता यांच्या नावाशी बी आम्ही गाड्या खेळतो. हा. नाही असं नाही. आम्ही कुठल्या नावाची गाडी केली हा. ते आमच्याकडे आहे ना, आम्हाला मित्रगिरी पाहिजे. बरोबर. ते बैल आज आहे तर उद्या नाही बैल, बरोबर. संबंध आपले राहिले पाहिजे. बरोबर. आणि शेठ मग आता सध्या तरी तुमचं नाव तर बिनजोडला असते, तर आपल्याकडे आता कुठली बैल अशी आहेत का जी चांगल्या रेंजला पळतोय? बैलांविषयी काय सांगणार आपल्या? बैल आता बघ फडकेचे बी चांगले बैल होते. राहुल पाटीलचा चांगला बैल आहे. हा. नाही असं नाही, बैल आहे ते पळणार बैल आहे त्याला पळणारच बोलायचं आपण. बरोबर. हा. पण शेठ आता तुमच्या, आता समजा एवढी बैल महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये आपल्या आहेत, एक तुमच्या आवडीतला कुठला बैल आहे की असा बैल आहे की जो ज्याचा पळ तुम्हाला आवडतो आणि त्या बैलाला पळताना बघताना तुम्हाला म्हणजे खूप आनंद होतो, तुमच्या आठवणीतला बैल? आता इथे काय माहिती का, आज इथे एक बैल आहे हा. तर उद्या दुसरी कुठं बोलतो तो. हा. तर त्याच्यामध्ये ते एवढं काय समजत नाही हा. का बैल हाच पळतो. हा. आता बैल आमचे बी पळतात पण आम्ही असं दाखवत नाही लोकांना म्हणलं बरोबर. का हे बैल आमचे एवढे पळतात ना असे आहे. तुमचा आवडता बैल कुठला आहे बैलगाडी क्षेत्रामधला? तुमचा आवडता बैल कुठला आहे? मला कुठला आवडत नाही, माझे बैल मला आवडतात. बाकी काय नाही, आम्ही कोणत्यावर डाग लावत नाही. पण समजा तुम्हाला विचारलं आता की तुमची बैल सोडून तुम्हाला दुसरा कुठला बैल आवडतो? दुसरं कोणत्या सांगायचं आपण, आपले मित्राचेच बैल आवडतात. अच्छा. हा. बाकी तुमचीच बैल बघतो. हा. बरोबर आहे. नाहीतर इथं खायला घालायला दुसऱ्याची चाकरी करायला ते आपले कामं नाही ना. बरोबर आहे. आणि शेठ आता सध्या तरी या म्हणजे याच्यामध्ये बिनजोडला आता तुमचं नाव चांगलं आहे, याच्यामध्ये आता सगळ्यात जास्त करून तर तुम्ही दामणगावला खेळता. म्हणजे आपले जवळची भाटी आहे आणि एकदम मस्त तिकडं खेळ चालतो. तर त्याच्यामध्ये शेठ तुमची एक आठवण सांगा ना अशी की जी शर्यत तुम्हाला जास्त आवडली अशी, किंवा ज्या या गाडीसोबत मला खेळायला आवडलं आणि ही गाडी जेव्हा जिंकली तेव्हा आम्हाला आनंद झाला, अशी आठवणीतली शर्यत? एक नखरे वेल पुणेवाल्याची हा. गाडी जी आम्ही पहिला खेळलो, हा. आम्ही असंच केलो, मजाशीर केलो. हा. का बाबा ह्या गाडीवर चला जा विचारायला हा. ती गाडी खेळतं का. मग ते आल्या, आमच्या मुलगा गेला, आमचा बबन एक नावाचा मुलगा हा. आहे, तो गेला विचारला त्याला. हा. मग ते बघायला आले बैल. हा. बघायला आलं तर ते सांगायला लागले का एवढे एवढे पैसे. हा. बरं एवढे नाही, कमी जरा. आम्हाला का तेव्हा जरा ती जोडी मोठी होती ना. हा. पण ही जोडी त्यांना टाकतो का नाही टाकत ही आम्हाला गॅरंटी नव्हती. तेव्हा कुठले कुठले बैल होते आपली त्या टायमाला? हे दोघी होते. शंभू, Yeah. शिवा आणि मुरली. मुरली. अच्छा, घरची गाडी होती. हा. हा. मग तेव्हा कसं मग झालं? तेव्हा गाडीला टाकले एक दीड छकड्यामुळे टाकले होते ना. हा. एक दीड छकड्यामुळे त्या गाडीला टाकली. हा. ती शर्यत तुम्हाला एकदम आठवणीत? हा, आठवणीची राहिली. अच्छा. आणि ते लोक पण चांगले आपले चालले, परत ते आमचे जे खेळले ते हा. परत आम्हाला पण टाकतो. म्हणजे हा शर्यतीचा एक हे आहे की कोणी जास्त हारजीत आहे, म्हणजे फक्त हार पचवता आली पाहिजे. हा. बरोबर. हा. हार जरी झाली तरी कधी चिडणार नाही काय. बरोबर. आणि ही गोष्ट आहे ना शेठ, मी बहुतेक जणांकडून आवड म्हणजे एकदम ऐकलेली गोष्ट आहे का जर शेठचं नाव म्हणजे समजा आज शेठचं नाव पडला, समजा गाडी पडली,
तरी दुसऱ्या दिवशी तोच नाव परत अड्ड्यामध्ये दिसणारच आहे तुम्हाला. भले बिनजोड असू दे किंवा काही असू दे, पण बैल अड्ड्यामध्ये दिसणारच. जरी शेठ नाही आले तरी पण मी भरपूर जणांसोबत म्हणजे मी विचारपूस केलेली आहे का शेठचा स्वभाव कसा आहे. तर या गोष्टी मला म्हणजे एक आहेत की शेठचं जरी गाडी पडली तरी पण कुठल्या प्रकारचा गालबोट नाही, काय नाही. नाही, माझी गाडी जरी मारली ना हा. कोणी तरी पण आमच्यामध्ये संशक्ती आहे बरोबर. का त्याच्या गाडीवर जाऊन फोटो काढायचे. हा. म्हणजे असं आम्ही कधी चाललो नाही कधी हा. काय याच्या गाडीवर नाही काढायचं. हा हा. गाडी हारली तर जिंकली तरी काय, हारली तरी काय. हा. बरोबर. आणि शेठ आता पुढं कसं काय, म्हणजे आता समजा ही पिढी तर तुम्ही नाद टिकवताय. आता ती पिढी आता आमची जर पिढी जर संभाळत असेल हा. तर ठीक आहे, हा. नाही तर मग संपलं, नाही तर नाद स्टॉप होईल. स्टॉप होईल. अच्छा. म्हणजे माझ्या गावामध्ये माहिती नाही कोणाला बैल काय आहे ते. हा. नाही, माझ्या मुलग्याला माहिती नाही, आता थोडस माहिती पडत. अच्छा. हा, नाही तर जास्त इंटरेस्ट नाही कोणी. इंटरेस्ट आहे. आपले शेठचे जे सहकारी मित्र आहेत, जे त्यांचे भावासारखे आहेत, आपल्या बैलांचं नियोजन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं क्षेत्रामध्ये. नियोजन दादा, बरोबर आहे? बरोबर आहे. तर नियोजन करणारे शेठ तर आपल्या तिकडे असतात, गोट्यावरचे काका करतात, पण बैलांचं नियोजन करणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, की महत्वाचं आहे की बैल कुठं पलवायचं आहे, कुठल्या फाटीवर न्यायचं आहे, बिनजोड केल्याचे आहे, मैदान केल्याचं आहे की नाशिकला घोडा बैल केल्याचं आहे. सगळ्यात महत्वाचं असतं ते नियोजन. तर दादा तुम्ही नियोजन करता तर कसं काय असतं सकाळपासूनचं नियोजन? पहिले तुमचं नाव सांगा. अनिल दिवाने, अच्छा. उपसरपंच आहे मी गावातला. अच्छा. गेरसे. वाशिम गावात. गेरसे. अच्छा. हो. तर मग काका म्हणजे आपलं सकाळ म्हणजे ज्या दिवशी आपल्याला शर्यतीला जायचं असतं, बरोबर आहे, तर ते शर्यतीचं नियोजन कसं होतं? 2 दिवस आधीच आमचं चालतंय कुठली गाडी खेळायची, हा. तो बैल कसा पालवाचा, हा. तो नियोजन असते. मामाने विचारून आम्ही सगळं नियोजन आमचं चालू असतो 2 दिवस हा. आधीच. हा. मग त्या दिवशी आदल्या दिवशी मामा येणार, मग आम्ही निघतो दुसऱ्या दिवशी. बरोबर. आता शेठ कसं आहे माहिती आहे का, आपल्या इथं आता क्षेत्र चालू झाल्यापासून 3 आपल्या इथं मैदानं हा. चालतात. एक म्हणजे बिनजोड, दुसरं म्हणजे घाटावरचं मैदान, घाटावरचं मैदान, तिसरं म्हणजे आपला नाशिकमध्ये घोडाबैल. घोडाबाई. तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त म्हणजे आवड आहे का, जे गोष्टी तुम्हाला जिथे इथे खेळायला मला आवडतं अशा कुठल्या गोष्टी आहेत? आता ही जी जोडी आहे, हा. सश्या शिवा आणि मुरली, हा. ही तिन्ही क्षेत्रात चांगली. म्हणजे अच्छा. घोड्या बैलात पण आतून बाहेरून बैल हा. बोलतात, इथे पण बिनजोडला बैल गाडी पळते, तिकडे पटात याला पण पळते. म्हणजे गटात पण, तिन्हीकडे गटात पण. गटात. जसं साईडने मगाशी सांगितलं होतं की पेडगावला गटपास झालेला. हा, बेळगावला गटपात झाला. हा. मला काय कारणास्तव जायला जमलं नाही. हा. माझा मित्र हा. रवी दिवाने आणि मी ऑनलाईन बघत होतो. हा. गाडी सुटली, गाडी सुटल्यानंतर 2 छकडा गाडी पाठीमागे पळत होती. हा. ज्या वेळेला गाडी, पण गाडीचं एक वैशिष्ट्य आहे, गाडी मधून असल्यावर गाडी कोणाला भेटत नाही. हा. कडनी गाडी आल्यानंतर गाडीचा प्रॉब्लेम होता. अच्छा. गाडी जशी सुटली ना, याला बोलू गाडी पकडली ओव्हरटॅक, शेवटला म्हणजे असा का निर्णय म्हणजे सुट्टा निर्णय हा. असं. म्हणजे दोघांचा पण पल एकदम एकदम चांगला पॉल दोघांचा. पुढे ना आता. ते दादा सहकारीच आहेत ते पण. हम्म. तर ते त्यांना पण पण सहकारी, ते शिवाबाईल पकडायला असते अच्छा सुट्टीला. सुट्टीला असतात. अच्छा. तर बोलू आपण त्यांच्याशी पण. तुम्ही मामाने एक विचारलं होतं मध्ये शिवा सशा बैलाचं, हा. त्या बैलाचं नाव घेतलं असं, म्हणजे एकदम हे हा. पण होते आणि अंगावर शहारे मारतात. हा. तो बैल नाही, तो माणूस होता. हा. बिगर ड्रायव्हरच्या पण गाड्या सोडून दिल्या होत्या. बापरे. समोरच्या गाडीवर ड्रायव्हर, ही हा. गाडी मामावले बिगर ड्रायव्हर सोडायची. बिगर ड्रायव्हर ती पहिली म्हणजे असे ड्रायव्हरची गरज नव्हती त्या बैला, हा. अशी बैल होती. बिगर ड्रायव्हरच्या गाड्या पण सोडल्या. आणि त्या दिवशी खिडकालीला बिगर ड्रायव्हरची गाडी झाली होती. बुगडे सर, हा. माहित असतील तुम्हाला? कुठे आलं ते? बुगडे सर बारवी डॅम साईडला त्यांचं, हा. हा. त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर होता खलील जालनाचा. हा. आमची गाडी बिगर ड्रायव्हर सोडली, 2 छकड्या गाडी पुढे अंतरात मारली. बापरे. त्या दिवशी बैल रिटायर झाला. अच्छा. तेव्हा रिटायर. बैला आठवणी सांगितलं तर भरपूर आठवणी सशाच्या. सश्याच्या, अच्छा. शिवाच्या पण. आता शिवा आता पलतोय, तर शिवाबद्दल तुम्ही काय सांगणार, म्हणजे कसा आहे त्याला? शिवा म्हणजे ती आमची वेगळी गाडी असते शिवाची गाडी बोलून. हा. गाडी सुटली, हा. गाडी सरळ झाली, तिथं समजा आमचा गुलाल झाला. हा. हा, असं. सुट्टी महत्वाची असते आमची. सुट्टी झाली, गुलाल झाला. कारण ते एकदा त्याला गाडी समोर दिसली त्याला सहनच होत नाही, ओव्हरटेकच. हा. एवढा पल आहे त्याला. किती वर्ष झाली शिवा पलतो आपल्या इथं? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. बंदीमध्ये बैल घेतला होता आम्ही. बंदीमध्ये घेतला होता. बंदीमध्ये बैल. त्या दिवसा अगोदर अच्छा. बंदी उठायचे 4 दिवस अगोदर. झालं कसं, आमचं अचानक ठरलं, एक माणूस आम्हाला चॅलेंज करायचा, गाडी मारू.
त्याची गाडी मारासाठी हा बैल आम्ही फक्त चाललो होतो, आम्हाला एक गाडीसाठी बैल हा. पाहिजे. तिथे गेलो, गोठ्यावर गेलो, बैल बघितला, बैल पसंत आला, आमची चर्चा झाली, तो देऊ बैल. तर नंतर मामांचं कसं एक वैशिष्ट्य आहे, हा. तर त्यानं विचारलं बैल द्यायचं आहे का, तो तर हा द्यायचा आहे. तर हा आणि मी होतो जोडीला, हा. तर आमचं झाली कोण द्यायचं बोलल्यानंतर विषय ते का द्यायचं बोललो कितीही पैसे झाला व्यवहार आमचा. अच्छा. तर मग शेटचा आता शेटनी जसं सांगितलं ना की पहिले शेटला बैल आपण म्हणजे पैऱ्यामध्ये पलवायचं, हम्म. तर मोस्टली आता कसं म्हणजे पैऱ्याचं नियोजन कसं असतं? पैऱ्याचं होतं असतो, पैऱ्याला आम्ही बैलाचा नियोजन करतच नाही. जर कोणी मागितलं तरच देतो, नाही तर घरचीच गाडी अख्खी पलते आमची. अच्छा. म्हणजे पैऱ्याच्या ह्याच्यामध्ये आता पडत जास्त पैऱ्याच्यात पडतच नाही. अच्छा, घरचीच गाडी. गाडी जर आपली घरचीच पलते चांगली तर मग बरोबर आहे, बरं ते पण असेल. बरोबर आहे. घरची गाडी जर पळत असेल मित्रांनो तर काय पैरे करायची बोला नाही, किंवा गरज हे करायची गरजच नाही. आणि मुरली बद्दल काय सांगणार? मुरलीची एक आठवण आहे दामणगावच्या अड्ड्यामधली, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार? की ज्या टायमाला तुम्ही पहिल्यांदा मुरली उतरवला होता दामणगावच्या अड्ड्यामध्ये, तेव्हाची एक आठवण आहे ती मी सांगतो तुम्हाला. आठवण काय मित्रांनो, खूप मस्त आठवण आहे. आता सरांना माहिती आहे की नाही आपल्याला माहिती नाही, मला थोडं आठवत नाही ऍक्च्युली. तुम्ही जर आठवण करून दिली तर काय आठवण होती मित्रांनो. दामणगावच्या अड्ड्यामध्ये मुरलीला उतरवलेला पहिल्यांदा जेव्हा नवीन वासरू होता, एकदम छोटा छोटा बच्चा वासरू होता, होता, छोटा बच्चा. एकदम छोटा बच्चा होता. साईड होती उजवी. जेव्हा शिवा त्याचा पहिला होता, म्हणजे घरचीच गाडी होती, तर त्या टायमाला शेटनी काहीतरी व्यवहार करायसाठी उतरवलं होतं शेडवर, बरोबर? व्यवहार चालू होता बैलाचा, हो, घेतला व्यवहार. पण नव्हता बैल, नाही सांगत. ते पलवून घ्यायचा होता बैल ऍक्च्युली. तर ज्या टायमाला आहे ना शेट, तुम्ही तर समजा तिकडे होते सगळेजण, गाडी मारली सगळेजण, तुम्ही गेले हो. त्या साईडला. हो. जेव्हा अड्ड्यामध्ये आम्ही, म्हणजे माझे पण व्हिडिओ चालू होती हो. ऍक्च्युली, तर जेव्हा अड्ड्यामध्ये आम्ही गेलो ना, गाडी मारली, कारण एलकुंदाच्या नगराची गाडी पडतच नव्हती आणि पडत. कोणीच पाडत नव्हती गाडी ती. शेटनी गाडी मारली, वासरांनी गाडी मारली, ते पण वासरू पण एकदम छोटा वासरू होता, कोणाला कल्पना पण नसेल का ती एवढी मोठी गाडी मारू शकतो म्हणून तो वासरू. आणि शिवाला वाढून तो पल होता सुतावर. हो. वाढून पलताना बघितल्यानंतर ना शेटचा व्यवहार काहीतरी ठरलेला, काहीतरी असं म्हणजे कन्फर्म आपल्याला माहिती नाही, काहीतरी 2.5 लाखाचा का 1.5 लाखाचा काहीतरी व्यवहार बोलत होते, हो. का उतरवणार होते 2.5 लाखाला 1.5 लाखाला. तिथं जी किंमत लागत होती ना मित्रांनो, एक जण सांगतो 5 लाख देतो, एक जण सांगतो 7 लाख देतो, हा. एक जण 9 लाख देतो, एक जण 11 लाख पण द्यायला तयार होता अड्ड्यामध्ये. जो मालक होता ना मुरलीचा, त्याला शोधत अख्खीकडे पब्लिक फिरवती, बरोबर. कारण शेटला बैल दिला, शेट तर किंमत देणारच आहे. हो. पण जर मुरली सारखा बैल जर कोणाला भेटतोय या किमतीमध्ये, आणि एलकुंदाच्या नकळी जो गाडी मारतोय ते पण अपराजित टायमाला, हा. असं पण नाही का बाबा बैल रिवर्स आहे ना काय आहे, रुटीनला असताना बैल वासरू गाडी मारल्यानंतर एवढी किंमत होणं साहजिकच आहे. साहजिक आहे. तसे तुम्ही सांगा मुरलीची खरेदी केली कितीला मग? कारण 11 लाख तर अड्ड्यामध्ये लावलेले आहेत. हो, लावले होते. तुम्ही कितीला मुरलीचा केली त्यावेळेला आम्ही किमान 8 वेळेला बैल पलवला शिवामध्ये. हा. बैल सक्सेस केला. हा. नंतर मग अचानक आमचं ठरलं, हा. मालकाला फोन नाही केला, हा. ठरलं आम्ही रात्रीच्या इथून 7-7:30 ला निघालो. रात्रीच्या 1 वाजता बैलाचा सौदा केला. रात्री 1 वाजता? रात्री 1 वाजता 21 लाख रुपये सांगत होता. हा. सौदा झाला, आतमध्ये झाला. हा. 12.5 लाख रुपयाला सौदा झाला. अच्छा, म्हणजे सगळ्यात मोठी खरेदी सगळ्यात मोठी खरेदी आतापर्यंत सगळ्यात मोठी खरेदी तीच आहे ना? हीच आहे, सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठी खरेदी. आणि वासरू पलतोय पण त्या रेंजला. मी तुम्हाला व्हिडिओ टाकीनच, नक्कीच टाकीन व्हिडिओ, बघा वासरू कसा पलतोय. दुसरी एक त्याची आठवण आहे, मुरबाडची नडाईची पाटी चालू होती बघा हायवेच्या हा. बाजूला. आम्ही माग असताना हे मामा आणि 1-2 मुलं अजून बैल घेऊन पुढे गेले होते, हा. आम्ही पाठीमागे होतो. तिथे छोट्या गाड्या बैलांची, म्हणजे हे बघून छोट्या गाड्या विचारायला यायच्या. हा. हे विचारायचं कितीवर खेळायची, 2,000, 4,000, 2 बंदल्या, असे त्यांचा फोन यायचा. यानं बोला आम्ही आलो आलो आलो. तिथे गेलो आम्ही, तिकडे एक गाडी बोलते बदलापूर मानकिवलीची, हा. सरकार हा. आणि एक लक्षा, हा. ती गाडी पळत होती. त्यांचं नाव होता एक गोंड्यावर, तिथे मुरबाड नळेच्या हा. याच्यावर. आम्ही नियोजन केलं 2 मिनिटात गाडी फिरवायची का, गाडी फिरवायला आम्ही गाडी फिरवली, आम्ही नाव दिला एक गोंड्यावर, त्या हा. 1 मिनिटात फिरवली. तिथलं माझा एक मित्र आहे पंकज म्हणून, हा. मुलगा. पंकजी सांगितलं मामा गाडी फिरवायला नव्हती, गाडी नाव द्यायला नव्हतं, ही गाडी पडतच नाही. म्हणलं गाडी पडत नाही, बरोबर आहे, हा. पण आपण आलो खेळू, ते हा. फिरवलं नाव आपल्यावर. हा. शिवाची एक खासियत त्यांनी बघितलेली होती, गाडी एकदा सुटल्यानंतर शिवा हे होत नाही. शिवा एवढा वासरू पळाला तर गाडी होते आपली, हा. गुलाला आपला आहे. हा. गाडी सुट्टीलाच टाकून दिली. हा. हा, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. अच्छा.
तर मित्रांनो ती एक खूपच आठवण आहे मुरली. अच्छा, तर खूपच दुसरे आपले सहकारी आहेत जे शिवाचे सुट्टी मेकर पण आहेत आणि इथल्या गोठ्याचं त्यांचं पण नियोजन असतं. कारण या क्षेत्रामध्ये हल्ली जेवढी यंग पिढी आहे ना, तेवढ्या यंग पिढीला जेवढं नॉलेज आहे ना आताच्या ह्याच्यामध्ये, कारण सोशल मीडियामुळे आहे ना आजकाल सगळ्या बैलांची सगळ्यांना माहिती असते. हो बरोबर. तर त्यासाठी आपण बोलू दादाशी. दादा, काय नाव तुझं? माझं नाव जयेश गायकर. जयेश गायकर. तर दादा कसं असतं, म्हणजे काय बैलांविषयी आपल्या काय सांगशील? बैलांविषयी म्हणजे आपण जास्त करून कोणाच्या जोडीला जात नाही. एक म्हणजे काका असतात आपले, हा. काकांसोबत हे माझे मामा आहेत ज्ञानेश्वर देवाने, हा. त्यांच्या जोडीलाच आपण असतो सारखे. बैलांचं नियोजन कसं करतो? बैलांचं नियोजन म्हणजे आता जसे हे बोलतील तसंच आपलं नियोजन. अच्छा. हा. आणि समजा दादा तुला जेव्हा- कुठला पैरा वगैरे आला तर मग तू करतो नियोजन याचा त्यांचं? नाही पायऱ्याचं नियोजन मी करतच नाही. आपली घरची गाडी पडते तर पायरा काय यूज करायचा. बरोबर बरोबर. आणि बाकी कसं काय सांगशील आपल्या बैलांबद्दल, काय सांगशील? आपल्या तुझा बैलांबद्दल- आवडता कुठला? तर 3 नंदी आहेत आपले, हा. तिन्हीपैकी तुझा आवडता कुठला आहे? फेवरेट शिवा, शिवा. शिवा तर सगळ्यांचाच फेवरेट आहे. तोच एक. बरोबर. शिवाची काहीतरी एक अशी आठवण सांग जी तुला आठवते आणि तुला आवडते, अशी एक खासियत आणि एक आठवण. शिवाची खासियत म्हणजे सुट्टीला बैल असा आहे ना का त्याने जर शिडी घेतली ना तर मग तो कोणाला आवरत नाही लवकर. हा. आणि मग एक खासियत अशी जी आपली इथली देसाई पाटीची 26 जानेवारीचा अड्डा होता. हा. आम्ही बैल घेऊन आलो अड्ड्यातून आणि अचानक त्यांनी मध्येच उडी मारली. तेव्हा हे जे वडील होते आमचे बबन दादा आहेत हा. ते आणि मी बैल धरलेला होता. त्याने अचानक उडी मारली. हा. थोडक्यासाठी बैल सुटलेला हातातून वापस धरला. हा. तीच एक आठवण आहे का शिवाचा नाद कोणी करायचा नाही. म्हणजे सुट्टीला उडी हे हा, केली. शिडी घेतली ना लवकर बैल आवरत नाही. अच्छा. हा. आणि बाकी स्वभावाबद्दल काय सांगशील बैलाचा? स्वभाव म्हणजे एकदम शांत बैल. एकदम शांत, शांत. मारायला वगैरे येत नाही. नाही. तर मित्रांनो, ही होती आपल्या शेठची खासियत. आणि शेठ बद्दल सांगू तेवढं कमीच आहे, कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये शेठसोबत माझं पहिलंही बोलणं झालेलं आहे की या क्षेत्रामध्ये कसं काय. शेठच्या आणि पंढरी फडके आप्पांच्या यांच्या खूप साऱ्या आठवणी पण आहेत ज्या त्यांनी मला पर्सनली सांगितलेल्या आहेत, ज्या आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत. पण खूप साऱ्या अशा आठवणी आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत शेठ ज्या तुमच्या आठवणीतल्या आहेत आप्पांसोबतच्या. आप्पा या जगामध्ये नाही येत आता, पण त्यांची आठवण कायमच, कुठलाही तुम्ही जुने चकडेवाले घ्या, कायमच त्यांच्या मुखामध्ये त्यांचं नाव असतंच आप्पांचं. कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे की खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि शेठ एवढे दिवस झाले, एक प्रश्न फक्त शेवटचा मी विचारतो दादा, तुम्हाला विचारतो की आता एवढे वर्ष झाले आपण नादामध्ये, आता पंढरी फडके झाले, संदीपभाई माली झाले, आकाश मोहन शेठ राऊत झाले, त्याच्यानंतर खूप सारे असे मोठे मोठे चकडेवाले आहेत जसे राहुल पाटील झाले, बाकीचे इतर चकडेवाले घाटावरचे झाले. दादा, सगळ्यांच्या मुलाखती आहेत, शेठची मुलाखत का कोणी घेतली नाही, मला त्याचं उत्तर पाहिजे. कारण नाही ना, हे चुकीचं मला तर वाटतं. कारण एवढा मोठा माणूस, एवढा मोठं व्यक्तिमत्व या क्षेत्रामध्ये आहे, आणि शेठच्या बद्दल कोणालाच काही माहिती नाही. यासाठी मी शेठला आग्रह केला होता, शेठ मला तुमची मुलाखत पाहिजे आणि मला तुमची मुलाखत घ्यायची. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगा, का असं काय आम्ही जास्त म्हणजे हे केलं नाही, जास्त ऍडव्हर्टायझिंग जास्त केलेलं नाही. बरोबर. जास्त ऍडव्हर्टायझिंग केली नाही. बरोबर. आमची तयारी अशी असते, गाडी कोणावर पण फिरू शकतो आम्हाला फक्त आमचा रस्ता भेटला पाहिजे. बरोबर. पण आम्ही गाडी झाली पडली हरली तरी मामाही तुम्हाला सांगितलं, आमची दुसऱ्याच्या गाडीवर म्हणजे जो विजेता आहे आपल्या अपोजिट त्याच्या गाडीवर जाऊन उभा राहून काढण्याची, फोटो काढण्याची पण तयारी आपली. म्हणजे एक सणशक्ती मामांच्या मध्ये. बरोबर. आणि जास्त ऍडव्हर्टाईजच्या ह्याच्यात नसतो. बरोबर. गाडी झाली निघून जायचं. बरोबर. असं. तर मित्रांनो, ही होते आपलं एक असं व्यक्तिमत्व जे बैलगाडी क्षेत्रातलं सायलेंट किलर ज्यांना आपण बोलू शकतो. कारण जिथे ऍडव्हर्टाईज नाही होत ना, तिथे नियोजन परफेक्ट होतं. आणि तोच नियोजन शेठ आपल्याला करून दाखवतात प्रत्येक टायमाला. आणि शेठ, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. तर चला मंडळी, विषय इथेच आपला संपू आता. शेठ सोबतचं बोलणं खूप खूप मस्त वाटलं तुमच्या सर्वांशी मिळून, आणि तुमचं नियोजन सगळं तुमच्याशी गप्पा मारून आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला.